महासागर न्यूज. नमस्कार. महासागरमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो. चिखलदरा तालुक्यातील वारुगव्हाण केंद्रातील बोदू जिल्हा परिषद शाळेत शिक्षक गैरहजर असल्याची बाब समोर आली. त्यामुळे शाळेत शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरती विपरीत परिणाम होत असून त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची नाराजी पालकांनी व्यक्त केली आहे. गेल्या 8 दिवसापासून शिक्षक गैरहजर आढळले आहेत. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार शिक्षकांच्या अनुपस्थितीमुळे विद्यार्थ्यांचा नियमित अभ्यास विस्कळीत झाला असून शाळेतील शैक्षणिक वातावरणावर देखील परिणाम झाला आहे. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना आधीच अनेक अडचणींचा सामना करावा लागत असताना शिक्षकच गैरहजर राहत असल्याने शिक्षणाचा मूलभूत हक्क धोक्यात आल्याची भावना व्यक्त केली जात आहे. या प्रकारची शिक्षण विभागानं तातडीनं दखल घेऊन संबंधित प्रकरणाची चौकशी करावी, तसेच गैरहजर शिक्षकांवरती योग्य ती कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी नियमित शिक्षकांची उपस्थिती सुनिश्चित करावी अशी मागणी पालक आणि ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. आज 14/7/2026 रोजी बोधू या शाळेला पत्रकार दैनिक आपली मातृभूमीचे अबोध नकोचान यांनी शाळेला भेट दिली असता शाळेत एकही विद्यार्थी नाही आणि शिक्षक पण नाही. ही परिस्थिती मेळघाटची आहे. 7/2026 रोजी बोधू या शाळेत भेट दिली असता शाळेत एकही विद्यार्थी नाही आणि शिक्षक पण नाही. 8 दिवसापासून या शाळेत शिक्षक आलेच नाही असे गावकऱ्याचे व पालकांचे म्हणणे आहे. बोधू जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शिक्षक पोहोचलेच नाही. आता 10 वाजल्यापर्यंत शाळेत शिक्षक पण नाही आणि विद्यार्थी पण नाही असा शिक्षणाचा खेळखंडोपा मेळघाटात सुरू आहे. याकडे गट शिक्षण अधिकारी व केंद्र प्रमुख यांच्या दुर्लक्षाने येथे शिक्षकाचा खेळ सुरू आहे. शिक्षक येत नाही शाळेत वेळेवर. शिक्षकांचे व केंद्र प्रमुखाचे व गट शिक्षण अधिकाऱ्याचे लक्ष नाही आहे. बोधू येथील जिल्हा परिषद शाळेत मात्र खिचडी बनवणारा त्यांच्या मुलगांनी बोर्डावर आजची तारीख लिहिली आहे, पण शिक्षक इथं आढळलेच नाही आहे. मी स्वतः या शाळेला भेट दिली आहे, पण शिक्षकाची खुर्ची खाली आहे. महासागर न्यूज.